आपला प्रवास सुसाट होण्याआधी ही जी मेहनत लागते ही मेहनत तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता। आणि त्या मेहनतीला सलाम की यांच्यामुळे आपण जो जे काय रस्ते मोठे मोठे बघतो, ब्रिजेस बनतो, पूल बघतो, ते यांच्या मेहनतीमुळे। तुम्ही पाहू शकता किती मेहनत करतात ते। नमस्कार, तुम्ही पाहू शकता 2 दिवसापूर्वी मी ते व्हिडिओ अपलोड केलेला। आय थिंक 2 दिवस पण नसतील झाले की हा जो मार्ग आहे मुंबई नाशिक महामार्ग, या ठिकाणी जो साईदारा इंटरचेंज आहे तिथे गर्डर्स बसवण्याचे कामे सुरू आहेत। तर तुम्ही पाहू शकता माझ्या अंदाजे 2 ते 3 गर्डर्स बसवलेले आहेत, एका गर्डरचं काम अजून बाकी आहे। तर मी योगेश आत्मा अंबावले, आपले मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत। सकाळी वगैरे अपडेट देत असताना आज मी पुन्हा मुंबई नाशिक महामार्ग 2 दिवसापूर्वी जिथे व्हिडिओ अपलोड केला त्या ठिकाणी आहे। जसे की मी बोललो एक डेस्क टाकला जाईल, गर्डर्स टाकून एक पूर्ण लेवल केली जाईल, त्याचे काम सुरू आहेत। तुम्ही पाहू शकता हा साईदारा इंटरचेंज, या ठिकाणी आपल्याला नागपूरसाठी मुख्य वळण राहणार आहे। आणि मागे एक मोठी क्रेन आहे, त्या क्रेनच्या साहाय्याने गर्डर्स पकडला गेलेला आहे। इकडे एक क्रेन लावलेली आहे, अजून त्या गर्डर्सला पूर्ण पॅक केलेलं आहे। तुम्हाला दाखवतो मी, हे बघा एकदम व्यवस्थित लेवल दिली जाते। मग गर्डर्स बसवण्यात दिले, तिकडे मागे पण आहे। मुंबई नाशिक महामार्ग साईदारा इंटरचेंज, समृद्धी महामार्ग ज्याला म्हटलं ते कल्याणवरून येऊन नागपूरच्या दिशेने जाण्याकरता वळण आहे। आणि हा जो पुरा पार्ट राहील, हा पार्ट म्हणजे जेव्हा आपण समृद्धी महामार्ग आमने इंटरचेंज इथनं येऊ त्यावेळेस कुक्षे इंटरचेंजनं वळण घेतल्यावर आपल्याला या मार्गाने शहापूर वगैरेसाठी वळण घ्यावे लागणार आहे। इथनं उतरून राहिले पुढे, आणि जेव्हा आपण ठाण्याहून येऊ किंवा मुंबईहून येऊ त्यावेळेला आपल्याला नागपूरच्या दिशेने जाण्याकरता हे जे आता लावत आहे तो पुढे जो साईदाराचा जो लॉजिस्टिकचा जो हब आहे त्याच्या समोरनं वळण घेऊन आपल्याला या मार्गावरून नागपूरच्या दिशेने जावे लागणार आहे। तुम्ही पाहू शकता गर्डर्स बसवण्याचे काम। आज आपल्यासाठी आपले मराठी यूट्यूब चॅनल, व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे। एक क्रेन तिथे वरती आहे जी चढण आहे त्या ठिकाणी, आणि एक जी क्रेन आहे ती या ठिकाणी आहे। गर्डरच्या दोन्ही बाजू बघू शकता तुम्ही। बसवला अजून पण लेवल मिळत नाही आहे। लेवल शोधण्यासाठीचे कामे सुरू आहेत। लेवल भेटली का तो बरोबर गर्डर ठेवला। ओके सांगतोय तो। हो व्हेरी गुड। ते गर्डर त्यांना ते घालून होल आहेत, त्या होलांमध्ये ते बरोबर बसलं पाहिजे तर ते फिट होणार आहे। थोडा वरती यायला लावला, अजून काहीतरी इश्यू आहे। क्रेनवाल्याला देखील पूर्ण लक्ष द्यावे लागते। आला ओके, थोडा वरती अजून। खास आपल्यासाठी आपले मराठी बसला ओके, थोडा राहिलंय। मागची बाजू देखील सेम आहे, तिथे देखील तिच्या चौका बसले, ते देखील व्यवस्थित लेवल करत आहेत। तिकडच्या क्रेनने सोडलाय बहुतेक। एक क्रेन वरती आहे, एक क्रेन खाली, आणि एक क्रेन या बाजूला, असे एकंदर 3 क्रेन आहेत। कुठेतरी यांचा बॅलन्स चुकतोय, लेवल बरोबर भेटत नाही आहे। लेवल बरोबर भेटली का तो गर्डर्स बरोबर जागेवर बसवला जाईल। पुन्हा ठेवतात, पुन्हा वरती घेतात, पुन्हा ठेवतात, पुन्हा। अजून एक क्रेन आणलेली आहे इथे, एक क्रेन वरती। 3 ते 4 क्रेन वापरण्यात येत आहेत। थोडा लेवल इश्यू आहे। ओके ओके, थोडासा राहिलाय। तिकडची जी बाजूवरची ती झाले बहुतेक त्यांची। जे तुम्ही पाहू शकता, आपण नुसता प्रवास करतो, आपल्याला फक्त इतक्यामध्ये रस्ता सरळ आणि आपण सुसाट जातो, परंतु
आपला प्रवास सुसाट होण्याआधी ही जी मेहनत लागते ही मेहनत तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता. आणि त्या मेहनतीला सलाम की यांच्यामुळे आपण जो जे काय रस्ते मोठे मोठे बघतो, ब्रिजेस बनतो, पूल बघतो, ते यांच्या मेहनतीमुळे. तुम्ही पाहू शकता किती मेहनत करतात ते. कारण मी पूर्ण व्हिडिओ बनवला असता, जो काय वेळ लागतो तो, परंतु मला कामावर जायला उशीर होतोय. जसे मी अनेकदा सांगितलं, मी जॉब करून सर्व काम करत असतो. 1 2 3 गर्ड ऑलरेडी लावलेले आहेत. आज 4था गर्डच बसवण्यात येत आहे. आणि मी काल का परवाच्या व्हिडिओत सांगितलं होता 1 2 ते असे रस्ते मोजले होते, त्यापैकी हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे. आणि त्यावेळेस मी बोललो की इथे कदाचित गर्डर्स लावतील, आणि जसं ह्या साईडचा गर्डर्स लावून मोकळे होतील तेव्हा हा रस्ता सुरू होईल. आणि मग इकडचा रस्ता बंद केला आणि मग या बाजूला देखील गर्डर्स टाकले जातील. त्यावेळेस देखील आपण व्हिडिओ अपलोड करू. हा बघा क्या बात आहे. कसे कसे लोक येतात रे बाबा, महामार्गावरून असा खाली हात चाललाय तो. असा व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. मला ऑलरेडी उशीर झाला, मी निघतो. बाकीचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवेल जेव्हा गर्डर्स पूर्ण बसवलेले असेल. चला तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.